नमस्कार. भूत पिशाचांच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. नाशिक शहरापासून 70 ते 80 किलोमीटरवरती एका डोंगराच्या कुशीमध्ये एक छोटंसं गाव होतं. घर कमी, मातीचा रस्ता, दगड, माती आणि जुन्या प्रकारच्या कौलांपासून बांधलेली घरं आणि गावाच्या शेवटच्या टोकावरती एक पेशवेकालीन वाड्यासारखं एक घर. त्या घरामध्ये आनंदची बायको मनीषा, 2 मुलं, आनंदचे वडील आणि आनंदची आई राहायची. आनंद शेतीच करायचा. शेतीमधून जे उत्पन्न मिळायचं तो त्याच्यामध्ये समाधानी होता. बऱ्यापैकी गावातली जी लोक होती ती पैसा कमवण्यासाठी शहरामध्ये स्थलांतरित झाली होती. पण आनंद हा एकदम साधा मुलगा. त्याला शहराचं जीवन अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे त्याने ठरवलं होतं की आपण आपल्या गावातच राहायचं आणि शेती करायची. आनंद हा अगदी साधा आणि कायम हा आनंदी राहणारा मुलगा. पण त्यांच्या घरामध्ये फक्त आनंद हा बोलण्यापुरताच होता. त्यांच्या घरामध्ये जरी शांतता असली तरी एक गोष्ट त्यांच्या घरामध्ये कधीच शांत नव्हती. ती म्हणजे जमीन. आनंदच्या वडिलांनी आनंदच्या आईसोबत लग्न केलं. आनंद जन्माला आला आणि काही वर्षांनी आनंदच्या वडिलांनी पुन्हा एक लग्न केलं शांताबाई सोबत. तिलाही त्यांच्याकडनं एक मुलगा झाला. घरामध्ये शांताबाई आणि आनंदची आई ह्या दोघींचं पटत नव्हतं. काही वर्ष ते एकत्रच राहिले. पण घरामध्ये भांडणं वाढत चालली होती. त्यामुळे शांताबाई तिच्या मुलाला घेऊन त्यांच्याच गावामध्ये एका जुन्या घरामध्ये ती राहत होती. मिळेल ते काम करायची आणि तिच्या मुलाचं पालन पोषण करायची. तिचा मुलगा आनंदसारखा नॉर्मल नव्हता. तो जन्मानच थोडासा अपंग आला. त्याची बुद्धी ही सर्वसामान्य नव्हती. तर ती त्याच्याकडं फारसा वेळ देऊ शकत नव्हती. पण त्याच्या तिच्या पोटापाण्यासाठी ते मिळेल ती मजुरी करायची आणि ती सतत त्याच्या हक्कासाठी आनंदच्या वडिलांसोबत भांडायची, आनंदच्या आईसोबत भांडायची की मला माझी जमीन माझ्या नावावरती करून दे. आनंद हा जरी पहिल्या आईचा मुलगा असला आणि ती सावत्र जरी आई असली तरी त्यांच्या जमिनीमध्ये हे 2 वाटे होणार होते. पण त्यांचे वडील शांताबाईला त्यांच्या जमिनीमध्ये हिस्सा देत नसे. जमिनीच्या वाटणीवरनं शांताबाई आणि आनंदच्या आईची ही कायमस्वरूपी भांडणं व्हायची. कधी घरासमोर, कधी शेतीच्या बांधावरती, तर कधी पंचायतीमध्ये. एकदम हुमरातुमरी अशी. म्हणजे आपल्या गावखेड्यामध्ये जशी भांडणं होतात ना, शिव्या म्हणा, श्राप म्हणा, या अशा प्रकारची त्या दोघींमध्ये कायम खडाजंगी व्हायची. आणि शांताबाई ही भांडणं झाल्यानंतरनं कायम त्यांना बोलायची की जर माझ्या मुलाला त्या जमिनीमध्ये हिस्सा मिळाला नाही तर मी काय करल आणि मी काय आहे हे तुम्हाला त्यावेळेस समजेल. कारण ती म्हणजे थोडीशी विचित्र बाई होती. शांताबाई ही थोडी विचित्र प्रकारची. तिला थोडंसं तंत्रमंत्र विद्या ह्याबाबत तिला थोडीशी माहिती होती आणि ती सतत काहीतरी वेगळं चटूक देवधर्म ह्याच्यामध्ये ती गुंतलेली असायची. एक दिवस अशाच प्रकारे शांताबाईची आणि आनंदच्या आईची भांडणं होतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदच्या
जिथे म्हशीचा त्याचा गोठा होता त्या गोठ्याच्या ठिकाणी काही लिंब, मिरची, हळद, कुंकू, बांगड्या आणि एक काळी बाहुली, जे आपण आपल्या घराला टांगतो, एखाद्या गाडीला टांगतो, एक रिंगण करून त्यामध्ये तिथं ती ठेवलेली होती. तर आनंदची आई ज्यावेळेस सकाळची गोठ्यामध्ये शेण काढायला जाते, तर त्या गोठ्याच्या समोर ते पाहून ती दचकते आणि पळत पळत घरामध्ये येते. घरामध्ये आल्यावरती घरात आनंद पण होता, त्याचे वडील पण होते. त्यांना सांगते की चला चला बाहेर चला, बघा त्या शांताबाईने तर हे केलं नाही ना. तर ते सगळे बाहेर पळत येतात आणि त्या गोठ्यासमोर ते पडलेलं तर विचित्र ती क्रिया पाहून आनंदचे वडील पण थक्क होतात, आनंदची बायको पण थक्क होती. पण आनंद हे हसून सोडून देतो, अरे सोड नाही, ह्यानी काय होत नसतं. तो विषय टाळतो आणि तो म्हणतो चला आता मी शेतात जातो, तुम्ही बघा ते उरका आता घरातलं काय येते गुराढोरांचं, मी जातो. आणि तो तिथून निघून शेताला जातो. तर शेताला गेल्यावरती त्याच्या शेताच्या बांधावरती सुद्धा तोच प्रकार त्याला त्या दिवशी दिसतो. सेम जे त्याच्या दारामध्ये त्याच्या गोठ्यामध्ये ठेवलेलं होतं असाच उतारा त्याला त्याच्या शेताच्या बांधावरती त्याला तो दिसून येतो. पण तरीसुद्धा तो त्या गोष्टीकडे सिरियसली लक्ष देत नाही. तो त्याचं दिवसभर काम करतो आणि पुन्हा घरी येतो. घरी आल्यावरती घरी थोडेसे सगळे ते सकाळचं पाहून थोडेसे सगळे सिरियस झालेले, एकदम शांत बसलेले होते. तर कोणी कोणासोबत जास्त गप्पा मारत नव्हतं. त्या दिवशी त्यांचं जेवण होतं ते झोपून जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ झाली आणि आनंदची आई नेहमीप्रमाणे गोठ्यामध्ये जायला निघाली. पण ह्यावेळेस तो उतारा म्हशींच्या गोठ्यापाशी नव्हता, तो उतारा आनंदच्या दरवाजामध्येच त्याच्या उंबऱ्यापाशी. सेम तोच उतारा, त्याच्यामध्ये लिंबू, बाहुली, बांगड्या, हळद, कुंकू, लाल धागा, काळा धागा, ह्या अशाप्रमाणे तिथं गोल रिंगण करून त्याच्यामध्ये एक बाहुली, त्या बाहुलीला टाचणी टोचलेली, अशा प्रकारचा त्याला तो प्रयोग केलेला त्याच्या आईला त्या दिसला. तर तिने पुन्हा आतमध्ये आवाज दिला आणि पुन्हा मनीषा म्हणजे आनंदची बायको ती बाहेर आली आणि तिने पाहिलं आणि मोठ्याने ओरडली आणि आनंदला आवाज दिला. आनंद पुन्हा येऊन ते पाहतोय, पण ह्यावेळेस तो खरंच थोडासा सिरियस झाला. आनंद आणि मनीषा तिथनं तडक जिथे त्याची सावत्राई राहायची तिथे गेला. तिथे गेल्यावर त्याने विचारलं, तो तिलाही आईच बोलायचा. बोलला, आई तू हे माझ्या दारासमोर काही असं केलंय का? तर ती एक शब्द सुद्धा त्याच्यासोबत बोलली नाही, काहीच बोलली नाही. आनंद पुन्हा विचारतो, मनीषा विचारते, पण तरी सुद्धा ती एक शब्दही बोलत नाही. आणि आता ती काहीच बोलत नाही म्हणून हे दोघं जण तिच्या घरातनं पुन्हा माघारी फिरायला उंबऱ्यापर्यंत येतात आणि पाठीमागनं ती बोलते, मी जिवंत असताना जर तुम्ही माझ्या मुलाचा शेतीचा हिस्सा त्याला दिला नाही, तर मी मेल्यावरती तो हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही. मी मरेपर्यंत माझ्या मुलाचा हिस्सा मला देऊन टाका, नाहीतर मेल्यावरती मी तो हिस्सा घ्यायला परत येईल. आनंदला आणि मनीषाला त्याच्या सावत्राईने जे शब्द बोलले होते त्या शब्दाचं त्यांना गांभीर्य, त्या शब्दाचं गांभीर्य त्यांना कळलंच नाही. तिथून ते तडक घरी निघून आले. घरी निघून आल्यावरती त्याच्या आईने विचारलं की काय रे, बोलला का तिला तू? जरा चिडून बोलायचं होतं ना, तर तो काय बोलला नाही. दुसऱ्या दिवशी शांताबाई अचानक आजारी पडली. तर आजूबाजूच्या लोकांना वाटलं असेल की बाबा ह्यांची कायम भांडणं चालतात, ती थोडीशी तिचं टेन्शनमध्ये ती थोडीशी आजारी पडली असेल.
त्या दिवशी ती आजारी पडली. दुसऱ्या दिवशी ती थोडी सिरियस झाली. म्हणजे तिचा जो आजार होता तो आजार वाढला. आणि तिसऱ्या दिवशी शांताबाई मरण पावली. अजूनपर्यंत आनंदनी, मनीषाने किंवा आनंदच्या आईनी, सख्खी आई या तिने आणि आनंदच्या वडिलांनी इथून पुढं काय होणार आहे ह्याची त्यांनी कल्पना सुद्धा केलेली नव्हती. मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हा व्हिडिओ खरंच इंटरेस्टिंग वाटणार म्हणजे वाटणार. आता शांताबाई मरण पावलीत. तिचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या वडिलांनी पूर्ण केला. सगळं आटोपलं. दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रमही त्यांचे जे पाहुणे रावळे होते त्यांना सांगण्यात आलं की बाबा दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी सावडायचे. जे पाहुणे रावळे आले होते ते सगळे निघून गेले. रात्र झाली. आता घरामध्ये जरी सावत्रई असली तरी वडिलांची ती बायकोच आणि आनंदही तिला कधीसुद्धा उलटं बोलला नव्हता. तिला तो कायम आई म्हणूनच हाक मारायचा. तर घरामध्ये पूर्ण शांतता होती. काही वेळाने आनंद त्याच्या मुलांना झोपून बाहेर येतो आणि वडिलांना आवाज देतो. तर वडील काही आवाज देत नाही, ते त्याला दिसतही नाही. तर 2-3 वेळा आवाज मारतो, बाबा बाबा बाबा, पण त्याला वडील दिसतच नाही. पण त्याला असं वाटतं की बाबा पाठीमागच्या त्या शेजारच्या रूममध्ये तिथं एकटेच बसलेत. तर तो तिथं दरवाजातून आतमध्ये वागतो आणि पाहतो तर तिथं त्याचे वडील बसलेले होते. आतमध्ये जातो. त्याचे वडील एक टक लावून जुन्या लाकडी खिडकीमधनं, ही छोटीशी खिडकी होती, देवळी आपण म्हणायचो, त्या देवळीतनं असे बाहेर बघत होते. तिथे गेल्यावर तो त्याच्या वडिलांपाशी बसतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो की बाबा, आता हे जमिनीचं जे वाटणी करायची आपल्याला, ह्याचा विषय मिटल ना, आपण करून टाकू ना. त्याच्या हिश्श्याला जी जमीन येते ना, ज्या आई बोलत होती ना, आपण देऊन टाकू. आपल्याला नको त्यांची जमीन. जी माझ्या हिश्श्याला येईल तेवढी मला ठेवा, त्याच्या हिश्श्याला जेवढी येईल ती त्याला आपण देऊन टाकू. त्याचे वडील एक शब्दसुद्धा त्याच्यासोबत बोलत नाही. आणि तितकं बोलून आनंद पुन्हा त्याच्या रूमकडे झोपायला निघतो. आणि वडील अचानक त्याला बोलतात, आनंद, आपल्या घराची जी मागची खोली आहे ना, त्या खोलीमध्ये जाऊ नको बरं का. तर आनंद हसत असत बोलतो, का हो बाबा. तर ते बोलतात, काय नाही, फक्त जाऊ नको. त्या रात्री साधारण 2:30 वाजले असतील. घरातली सर्व माणसं ही झोपलेली होती. पण त्याला घराच्या मागच्या साईडनी काहीतरी आवाज आला. खर खर खर. तो उठला आणि घराच्या मागच्या साईडला दरवाजापासून जाऊन उभा राहिला. आणि पुन्हा त्याला तोच आवाज आला, खर खर खर. जणू काही जमिनीवरती कोणतरी काहीतरी ओढते. त्याने दरवाजाला हात लावला आणि असा कान लावून ऐकायचा प्रयत्न करायला लागला. आणि तितक्यात आतमधनं दरवाजावरती कोणीतरी ठक 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 3 वेळा वाजवलं. तो दचकला आणि त्याने दरवाजा तसाच दोन्ही हाताने आतमध्ये ढकलला. आतमध्ये काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं. एकदम अंधार. एक जुनं कपाट त्या ठिकाणी त्याला दिसलं. आनंद पूर्ण त्या रूममध्ये डोळे तीक्ष्ण करून पाहत होता. पण त्याला त्या ठिकाणी काहीच दिसलं नाही. आणि तो त्या खोलीतनं पुन्हा दरवाजाकडे वळायला गेला तेव्हा त्याच्या पायाला एक ओलं लिंबू लागलं. ते लिंबू साधं सुद्धा नव्हतं बरं का. त्या लिंबावरती काळ्या शाईने अ लिहिलेला होता. आनंदनी जसं ते लिंबू हातात घेतलं आणि त्या लिंबावरती ते अ अक्षर पाहिलं, तसं आनंदच्या अंगाला काटा आला. आनंद दचकला आणि तिथून त्या खोलीतनं
बाहेर पळत आला. रात्रभर त्याने ते लिंबू त्याच्या जवळच ठेवलं आणि सकाळ झाल्यावरती ते लिंबू घेऊन तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि त्याच्या वडिलांना ते लिंबू त्यांच्या हातात ठेवलं आणि बोलला, हे बघा, मला मागच्या खोलीमध्ये हे लिंबू सापडले. त्याच्या वडिलांनी ते लिंबू पाहताच ते लिंबू पटकन फेकून दिलं आणि त्याला बोलले, तुला कुणी सांगितलं त्या खोलीमध्ये जायला? मी तुला सांगितलं होतं, मी तुला बोललो होतो ना की त्या खोलीमध्ये जाऊ नकोस. आणि त्यानंतर त्याचे वडील त्याला बोलले की हे कुणाला सांगू नकोस, तुझे नव्हतं करायचंच ते तू केलंय. आज पहिल्यांदाच आनंदने त्यांच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या आवाजामध्ये ही भीती जाणवली होती. त्यांच्या वडिलांना कशाची तरी भीती वाटत होती. तर तो दिवसही त्यांचा असाच गेला. रात्र झाली, पोरं वरांड्यावरती खेळत होती. रात्रीचं जेवण उरकलं आणि झोपायला गेले. तर लहान मुलं तर झोपलीच. मनीषा आणि आनंद हे रात्रीच्या त्या लिंबाविषयी थोड्याशा गप्पा मारत होते आणि त्यांचं एक पोरगं म्हणजे लहान बाळ उठलं आणि ते आनंदपाशी येऊन त्याला सांगायला लागलं की बाबा, आज आजी आली होती. तो म्हणतो, कुठली आजी? नाही, आपली ती दुसरी आजी. आनंद ते ऐकून धस्स झाला. त्याने छातीला हात लावला आणि तो मनीषाकडे पाहत बसला. बाळा, कुठं? आम्ही मगाशी वरांड्यावरती खेळत होतो ना, तर आम्ही खेळता खेळता जुनी आजी माझ्या जवळ आली आणि मला काहीतरी सांगत होती. तो विचारतो, काय सांगितलं बाळा तुला? आता आनंदला ते ऐकून आनंद तर थोडासा म्हणजे घाबरलाच, तसं चालता. काळजाचे ठोके वाढले होते. पण लहान पोराला काय सांगितलं, त्यांनी काय ऐकले, काय पाहिले हे त्याच्याकडनं काढण्यासाठी तो थोडासा हसून त्याच्या समोर बोलतो की बाळा, काय बोलली रे आजी? तर ती बोलली की तुझ्या पप्पांना सांग, त्या जुन्या खोलीमध्ये ना एक डायरी आहे, ती डायरी तू शोध. हे ऐकून आनंद चक्रावला. काय असेल त्या डायरीमध्ये? दुसऱ्या दिवशी आनंद सकाळी उठला आणि घरातल्या जुन्या पेट्या, जे कपाट आहेत ते, शेतीचे सातबारे उतारे, नकाशे, जे मिळेल ते आनंद घरामध्ये शोधायला सुरुवात करायला लागला की काय त्या डायरीमध्ये. आणि त्याला अचानक आठवलं की रात्री आपण पाठीमागच्या खोलीमध्ये गेलो होतो, तिथे एक जुनं कपाट होतं. त्या कपाटात तर नसेल ना ती? आणि त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, त्या मागच्या खोलीमध्ये तू जाऊ नकोस. तो तिथनं तडक त्या पाठीमागच्या खोलीमध्ये गेला आणि ते कपाट न्याहाळायला लागला. कपाट हे जुन्या पद्धतीचं होतं. कपाटाला कुलूप लावलेलं होतं. आनंदला चावी सापडली नाही. आनंदनी एक दगड घेतला आणि दगडाचा फटका त्या कुलपावर मारला आणि ते कुलूप तोडून टाकलं आणि ते कपाट खोललं. तर त्याच्यामध्ये आनंदला एक डायरी सापडली. त्या डायरीचं पहिलं पान आनंदने पलटी केलं आणि त्याच्यावरती लिहिलं होतं, कोणावरही विश्वास ठेवू नकोस. आणि पहिल्या पानावर शांताबाई मरण्या अगोदरची तारीख लिहिलेली होती. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आनंदला काही गोष्टी कळण्या अगोदरच मी मरणार आहे. म्हणजे शांताबाई ही मरणार आहे हे 3 महिने अगोदरच त्या डायरीमध्ये लिहिलं गेलं होतं. आनंद त्या डायरीची आहे ना काही पानं चाळवतो, तर त्या पानांवरती
त्याच्या आईचं नाव होतं. त्याच्या पुढे तारीख लिहिलेली होती. जशी शांताबाईची तारीख 3 महिने अगोदरच लिहिली होती तिच्या मरणाची, तशी आनंदच्या सख्या आईची तिचं नाव आणि तिच्या मरणाची तारीख लिहिलेली होती. मनीषा तिच्या मरणाची तारीख लिहिलेली होती आणि खाली आनंद आणि आनंदच्या मरणाची तारीख लिहिलेली होती. आनंदने ते वाचल्यानंतरनं आनंदचे हातपाय लट 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 कापायला लागले. त्याला समजत नव्हतं की हे चाललंय तरी काय, ह्या डायरीमधनं आणखीन काय उलगडे आपल्याला होणार आहेत. आनंदने त्या डायरीमध्ये एक गोष्ट नोटीस केली की ह्यांची सर्वांची नावं आहेत, पण त्याच्या वडिलांचं नाव त्या डायरीमध्ये त्याला दिसलं नाही. तो तिथनं इकडं तिकडं पाहत सुटला की वडील कुठे आहेत. तर वडील त्याला दूर, त्यांची विहीर होती, त्या विहिरीच्या कठड्यावरती बसलेले त्याला दिसले. तिथलेत ना त्या ठिकाणी जातो आणि तिथं काही नाही बोलता त्याचे वडील त्याला बोलतात, तुला वही सापडलीच ना. ते ऐकून आनंद थक्क होतो. त्याला वाटतं की यांना कसं काय कळलं की मला ती वही सापडली म्हणून. तो त्यांना विचारतो की हा नेमका काय प्रकार आहे. तर त्याचे वडील बोलतात की तुला काय वाटतंय. तो बोलतो तुमच्या तोंडून मला ऐकायचंय. तर आनंदला त्याचे वडील सांगतात की शांताबाई ह्या जमिनीमध्ये हिस्सा मागत होती, लय त्रास देत होती, आणि मी काही वर्षापूर्वी थोडीशी जमीन विकली होती, त्याचा पैशाचा हिशोब ती माझ्याकडे मागत होती. माझ्यासोबत मी कुठे एकटा भेटलो की माझ्यासोबत भांडत होती. तर आणलं ते थोडंसं, त्यांची जी उत्तर होती ती थोडीशी उडवाउडवीची वाटली. तरी पण पुन्हा आनंद त्यांना विचारतो की खरं सांगा नेमकं काय. तर ते नकळत त्यांच्या तोंडातनं काही शब्द बाहेर काढतात. तुला काय वाटतं की मी मारले शांताबाईला. त्याच्या मनामध्ये थोडासा आहे ना संभ्रम निर्माण होतो की काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत, त्या मला माहीत नाही आहेत, पण ह्या गोष्टींचा उलगडा होणं नक्कीच गरजेचं आहे. बाबा माझ्यापासून काहीतरी लपवतायत. आनंद तिथून निघून गेला आणि आनंदने त्या डायरीचं पुन्हा एक पान पलटी केलं. त्या पानावरती लिहिलं होतं, आनंद मरेल. जर आनंदला काही गोष्टी समजल्या नाही, कळल्या नाही, तर आनंद मरेल. हे वाचल्यानंतरनं आनंदच्या अंगातलं रक्तच, त्याच्या अंगामध्ये रक्त नसल्यासारखं त्याला वाटायला लागलं. पूर्ण दिवस संपतो, रात्र होते, कोणी कोणासोबत बोलत नव्हतं, कारण घरातलं ते वातावरण पूर्णतः भेसूर झालेलं होतं. सगळे बसले असताना मागच्या खोलीमधनं कोणीतरी दरवाजा वाजवतोय. हे ठक 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 आवाज, मोठमोठ्याने आवाज त्यांना यायला लागला. त्याचे वडील तिथे बसले होते. त्याने आनंदचा हात असा जोरात पकडला, जणू काय त्यांच्यासोबत आता काहीतरी घडणार आहे. त्यांना कशाची तरी भीती वाटायला लागली. आनंदला असा हात धरून ते आनंदच्या जवळ चिटकून बसले. आनंद बोलला, काही होत नाही, थांबा, मी आहे, चला तुम्ही बघूयात आपण कोण आहेत. तर आनंद त्याच्या वडिलांना घेऊन त्याच खोलीकडे गेले. त्याचे वडील त्या खोलीकडे यायला नको म्हणत होते, पण आनंद त्यांना घेऊन गेला. आणि आतमधनं एका बाईचा आवाज आला. तोच आवाज, हा आवाज त्यांच्या ओळखीचा होता. हा आवाज आनंदच्या सावत्र आईचा होता, म्हणजे शांताबाईचा. आणि ती आतमधून बोलली, आनंद
सावध राहा बाळा. तुला जर काही गोष्टी कळल्या नाही ना, तर एक दिवस तू सुद्धा मरशील. आनंदच्या वडिलांना तो बघतो, पण त्यावेळेस त्याच्या वडिलांसोबत त्याची बोलायची इच्छा होत नव्हती. जी अदृश्य शक्ती होती, जी आत्मा होती, जी त्यांना दिसत नाहीये पण आवाज ओळखीचा आहे, त्याला त्या अदृश्य शक्तीवरती त्याच्या वडिलांपेक्षा जास्त विश्वास त्या रात्री त्याला व्हायला लागला. ती आतमधनं मोठमोठ्याने रडायला लागली आणि आनंदला सांगायला लागली की तुझ्या बाबांवरती विश्वास ठेवू नकोस. विश्वासघातकी माणूस आहे तो. जसं मला मारलंय तसा तुला मारायला सुद्धा तो कमी करणार नाही. आणि आनंदचे वडील त्याला बोलले की अरे काय ऐकतोय तू? तू कुणाचं ऐकतोय? तुझ्या बापाचं ऐक. तू ह्या मेलेल्या व्यक्तीचं, बाईचं ऐकतोयस? ती खरं बोलणार आहे का? मी तुझा बाप आहे. ती पुन्हा बोलते की हा एकदम खोटारडा माणूस आहे. तू ह्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. ह्यानी मला मारले. आणि खरंच ती बाई ह्यानंतरनं जो उलगडा करणार होती ना, आजपर्यंत त्याच्या बापाने त्याला कधीच सांगितलं नव्हतं. आणि शांताबाई मरण्याचं एकच कारण होतं, ते आत्ता उलगडणार होतं. जशी आनंदची आई, आनंदची दुसरी आई म्हणजे शांताबाई, सावत्र आई, तसंच आनंदच्या वडिलांनी तिसरं लग्न केलं होतं. ते आजपर्यंत कुणालाही माहिती नव्हतं आणि हे शांताबाईला कळलं होतं. आणि जे तिसरं लग्न आनंदच्या बापाने, वडिलांनी ज्या बाईसोबत केलं होतं, ती एक तांत्रिक विद्या करणारी एक बाई होती. तुझ्या दारामध्ये, तुझ्या गोठ्यामध्ये, तुझ्या शेतीमध्ये जे लिंब, जे रिंगण, जो तांत्रिक विधी त्या ठिकाणी झाला, हा मी नाही केला. हा तुझ्या बाबाने आणि त्या तिसऱ्या बाईने मिळून केला. तुझ्या बापाला, तुलाही संपवायचंय, माझ्या मुलालाही संपवायचं होतं. त्याला फक्त त्या तांत्रिक मांत्रिक बाईपासनं जी मुलं झालेत, ही पूर्ण जमीन त्यांच्या हवाली करायची. इतकं बोलून झाल्यानंतरनं आनंदच्या पायाखालची जमीन सरकली. आनंदच्या वडिलांनी त्याचा जो हात असा घट्ट धरला होता तो सैल झाला आणि ते पळत सुटले. त्यावेळेस त्यांना कळलं की आता माझ्याकडनं जी चूक झालेली आहे, मी जे खोटं बोललेलो आहे, हे सगळं आनंदला आत्ता कळलंय आणि आता माझी खैर नाही. ते तिथं पळत चालले होते, एका दगडाला त्यांचा पाय लागला आणि ते खाली पडले आणि त्याच ठिकाणी ते मरण पावले. आज त्याची सावत्र आई जरी मेली होती तरी ती एक चांगला प्रेतात्मा बनून आनंदचा जीव त्या ठिकाणी तिने वाचवला होता. मित्रांनो, ही घटना, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या द हॉरर टच मराठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भीत राहा.